Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। महाराष्ट्राच्या राजकारणात लाडकी बहीण योजनेवरून वारंवार घमासान पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करत म्हटलंय की निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते दिले होते, तसे आता पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते त्वरित द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। तर या मागणीला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी योजना बंद होणार नाही असं म्हटलंय। त्यामुळे सत्ताधारीच विरोधकांनी योजना बंद होईल की नाही यावर चर्चा करतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली। नक्की काय म्हणालेत एकनाथ शिंदे, पाहूयात। लाडक्या बहिणींनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमची योजना सुरू राहणार, तुमची योजना कधीही बंद होणार नाही। लाडक्या बहीण योजनेसाठी कोर्टात गेले होते विरोधामध्ये, त्यांना काय बोलायचा अधिकार आहे? आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सगळ्यांनाच लाडक्या बहिणीने चांगला जोडा निवडणुकीत विधानसभेचा दाखवला आहे। अजून काय दाखवायचं बाकी आहे का? त्यामुळे तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। आम्ही महायुतीने ते सुरू केले। मी मुख्यमंत्री असताना आम्ही तिघांनी निर्णय घेतला आहे आणि ती योजना कधी बंद होणार नाही। आणि विरोधकांनी किती यावर अफवा पसरवण्याचं, बदनाम करण्याचं कारस्थान केलं तरीसुद्धा आमच्या लाडक्या बहिणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत। कारण त्यांना विरोध करणारे कोण हे सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ हे त्यांनी ओळखलेलं आहे। आणि त्यामुळे मी मला सांगतो आपल्या माध्यमातून, लाडक्या बहिणींनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमची योजना सुरू राहणार, तुमची योजना कधीही बंद होणार नाही। तर शिंदे यांनी योजनेच्या लाभार्थींना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासनही दिले। हा वाद आगामी राजकारणात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे। मुंबईत ब्युरो रिपोर्ट।